पुराच्या पाण्याने हलक्या धान पिकाची माती झाली असून मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले। दिनांक 10 सप्टेंबर 2024 रोजी भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला। त्यामुळे बालाघाट जिल्ह्यातील संजय सरोवर, बावनथडी धरण, गोंदिया जिल्ह्यातील कालीसरार या धरणातील पाणी भंडारा जिल्ह्यातील वैनगंगा नदीमध्ये मोठ्या प्रमाणात सोडण्यात आले। त्यामुळे भंडारा जिल्ह्यातील हजारो एकर शेती पुराच्या पाण्याखाली आल्यामुळे सध्या हलके धान पीक हे फुलवारावर असून काही धान निसवले आहेत तर काही धान भरलेले आहेत। त्या धानावर चिखल माती बसल्यामुळे धानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। भारी वानाच्या धानावर मोठ्या प्रमाणात फटका बसणार आहे, म्हणून निवासी जिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे यांच्या मार्फत अन्यायग्रस्त शेतकरी संघर्ष समिती जिल्हा भंडाराच्या अध्यक्ष चंद्रशेखर भिवगडे, विष्णुदास लोणारे, कोटीराम पवनकर, नितेश बोरकर, पुरुषोत्तम गायधने, पांडुरंग भेदे, बंडू ढेंगे, दशरथ शहारे यांनी निवेदन दिले की शेतकरी पहिलेच कर्जबाजारी असून आत्महत्या करण्याच्या परिस्थितीत असताना अचानकपणे धरणातील पाणी वैनगंगा नदीत सोडून हजारो एकरातील धान पीक नष्टनाभूत करण्यात आले आहेत। ही अत्यंत शोकांतिक आहे, म्हणून शासनाने तात्काळ चौकशी करून पंचनामे करावे। ज्या शेतकऱ्यांचे धान पिकाचे नुकसान झाले त्या शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाख रुपये मदत द्यावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे।